हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 11 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आपण या चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. पहिला प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेल्या युवा शक्ती भरोसा कार्ड योजना या योजनेचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर बरोबर उत्तर येईल या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक ए, तेलंगणा. तेलंगणा या राज्याने नुकतीच युवा शक्ती भरोसा कार्ड योजना सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, अमेरिकन मिलिटरी अकॅडमीद्वारे बीरर ब्रुक्स अवॉर्ड आणि जनरल डग्लस मॅकआर्थर मिलिटरी लीडरशिप रायटिंग अवॉर्डने नुकतीच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रभात मिश्रा यांना नुकतेच या दोन सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याविषयी अधिक माहिती बघूयात. मेजर मिश्रा यांनी जिंकलेले पुरस्कार बीरर ब्रुक्स अवॉर्ड हा पुरस्कार त्यांच्या इंडियाज पर्स्युट ऑफ मिलिटरी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी इन अ मल्टीपोलर वर्ल्ड म्हणजेच बहुध्रुवीय जगात भारतात लष्करी धोरणात्मक स्वायत्तेचा पाठपुरावा या उत्कृष्ट मास्टर ऑफ मिलिटरी आर्ट्स अँड सायन्सेस शोध प्रबंधासाठी देण्यात आला आहे. 1948 नंतर हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय लष्करी अधिकारी ठरले आहेत. दुसरा म्हणजेच जनरल डग्लस मॅकआर्थर मिलिटरी लीडरशिप रायटिंग अवॉर्ड हा लष्करी नेतृत्व आणि धोरणात्मक संशोधनावरील सर्वोत्तम लेखनासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय अधिकारी आहेत. तर ही होती या दोन पुरस्कारांविषयीची अधिक माहिती. पुढील प्रश्न बघूयात. सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली 2 मुलांची अट कोणत्या राज्य सरकारने रद्द केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. पुढील प्रश्न बघूयात. अलीकडेच भारताचा पहिला AI सक्षम म्हणजेच AI एनेबल्ड हायपरस्केल डेटा सेंटर कोठे प्रस्थापित केला जाईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुजरात. तर गुजरात या ठिकाणी भारताचा पहिला AI सक्षम हायपर स्केल डेटा सेंटर स्थापित केला जाईल. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच मंगोलिया येथे आयोजित महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ म्हणजेच शतरंज चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, सविता श्रीभास्कर यांनी नुकतेच महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, नुकतेच इराणने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन नासर सुरू केले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, इस्रायल. इस्रायल या देशाविरुद्ध इराणने नुकतेच ऑपरेशन नासर सुरू केले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नुकतीच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच IGLच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कुमार शंकर यांची इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतीच महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाची मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा. तेलंगणा या राज्याने नुकतीच महिला सुरक्षेसाठी स्त्री राईड नावाची मोहीम सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर तेलंगणा या राज्याविषयीची अधिक माहिती बघत. स्थापना झाली होती 2 जून 2014 रोजी. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याअंतर्गत भारताचे 29वे राज्य म्हणून निर्मिती झाली होती. तसेच सध्याचे ते 28वे राज्य म्हणून स्थित आहे. राजधानी आहे हैदराबाद. अधिकृत भाषा बोलली जाते तेलुगू आणि उर्दू. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. तसेच राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. प्रमुख धरणे आणि जलसिंचन प्रकल्प बघूयात तर आहेत कालेश्वर उपसा जलसिंचन, नागार्जुन सागर धरण आणि श्रीराम सागर प्रकल्प हे तेथील प्रमुख धरणे आहेत. राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्ये बघूयात. अमराबाद व्याघ्र प्रकल्प, कवल व्याघ्र प्रकल्प आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान हे तेथील राष्ट्रीय
प्रमुख राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये आहेत. प्रसिद्ध सण आणि उत्सव बघूयात तर बदुकमा आणि बोनालू हे तेथील प्रसिद्ध सण आहेत. प्रमुख GI टॅग्स मिळालेले बघूयात तर पोचमपल्ली इकत येथील खास विणकाम साड्यांसाठी मिळालेला GI टॅग आहे. हैदराबादी हलीम हा GI टॅग मिळवणारा भारतातील पहिला मांसाहारी खाद्यपदार्थ आहे. तसेच निर्मल टॉयज अँड क्राफ्ट्स हा लाकडापासून बनवलेली पारंपरिक आणि रंगीबेरंगी खेळणी यांनाही GI टॅग्स उपलब्ध झालेला आहे. तर या होती तेलंगणाविषयीच्या अधिक माहिती. बघूयात पुढील प्रश्न. नुकतेच अंडर-13 टेनिस खेळाडूंमध्ये जगातील अव्वल खेळाडूचे स्थान कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सृष्टी किरण. सृष्टी किरण यांनी नुकतेच अंडर-13 टेनिस खेळाडूंमध्ये जगातील अव्वल खेळाडूचे स्थान पटकावले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, सृष्टी किरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. नुकतीच भारताची पहिली न्यायपालिका एकीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच HAWK कोणी लॉन्च केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ. तर केरळ या राज्याने नुकतीच ही गुन्हे व्यवस्थापन प्रणाली लॉन्च केली आहे. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कोणत्या देशाच्या युनिव्हर्सिटी ऑफ सुकुबा सोबत क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सामंजस्य करार केला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान. तर जपान या देशाबरोबर नुकतेच भारताने म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सामंजस्य करार केला आहे. SAI म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाबद्दल माहिती बघूयात. मराठीत अर्थ येतो भारतीय क्रीडा प्राधिकरण. स्थापना झाली होती 25 जानेवारी 1984. मुख्यालय आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली या ठिकाणी. मंत्रालय येतं केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत हे मंत्रालय कार्य करतं. ही होती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाविषयी अधिक माहिती. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिल्या व्यावसायिकदृष्ट्या मंजूर ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस म्हणजेच BCI इम्प्लांट निओला मान्यता दिली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. तर चीन या देशाने नुकतीच पहिल्या व्यावसायिकदृष्ट्या मंजूर ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस इम्प्लांटला मान्यता दिली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, चीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजेच 11 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आणि अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.